परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी सन्मान्य श्री विजय वडेट्टीवारजी यांच्या नियुक्तीची नुकतीच आपण घोषणा केली आणि म्हणून संपूर्ण सभागृहाच्या वतीनं मी त्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। या सभागृहाला विरोधी पक्षनेत्यांची एक फार मोठी परंपरा आहे आणि अनेक विरोधी पक्षनेत्यांनी या सभागृहात काम करत असताना या सभागृहाची उंची वाढवत लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काय महत्त्व आहे हे देखील अधोरेखित केलं आहे। आणि आता त्याच मांडियाळीमध्ये श्री विजय वडेट्टीवारजी यांचं नाव देखील या ठिकाणी सामील होत आहे। ही खरोखर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची बाब आहे। मला असं वाटतं की हा देखील एक मोठा योगायोग म्हणावा लागेल की मुख्यमंत्री देखील विदर्भात नाही आणि विरोधी पक्ष नेते देखील विदर्भात नाही। मी काही फार इतिहास पडताळून पाहिला नाही, पण कदाचित ही पहिलीच वेळ असेल की मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते हे दोघेही विधानसभेमध्ये विदर्भात नसावे आणि विदर्भाच्या विकासाकरता त्यांचा माझा आमचा दोघांचाही आग्रह अनेक वर्षापासून राहिला आहे आणि म्हणून निश्चितच मला असं वाटतं की मागास भागाकरता देखील विरोधी पक्ष नेते पद त्यांच्याकडे जाणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असेल। सन्मान्य विरोधी पक्ष नेते हे आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचेच आहेत। मी देखील तसा ओरिजिनली मी सुधीर भाऊ आणि ते आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहोत। हा जिल्हाही एकच आहे ते सांगतो ना। आणि ज्याचा आता या ठिकाणी उल्लेख झाला की तशी त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेना पक्षामध्ये झाली आणि एक आक्रमक युवा नेते म्हणून शिवसेनेमध्ये सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यामध्ये, मग पूर्व विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये त्यांनी आपल्या कामाचा जम त्या ठिकाणी बसवला। खरं तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 80-81च्या कालावधीत ते विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या करता NSUI मधनं त्या ठिकाणी सक्रिय होते आणि त्या काळामध्ये देखील त्यांनी विद्यार्थ्यांकरता एक मोठी चळवळ या ठिकाणी चालवली। 91 ते 93 गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केली होती आणि ज्यावेळेस युतीचं सरकार होतं त्यावेळी सुरुवातीला FDCMचे अध्यक्ष म्हणून त्या संपूर्ण भागामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि शिवसेना पक्षाने त्यांच्या कामामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आणि 1998 ते 2004 या दरम्यान ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील कार्यरत होते। 96 ते 98 ते वनविकास महामंडळाचे अध्यक्ष होते। विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील अत्यंत आक्रमकतेनं आपले जिल्ह्याचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे, ते सोडवून घ्यायचे। सरकार सोबत असताना देखील त्या ठिकाणी आक्रमकतेनं ते प्रश्न मांडायचे, विरोधात देखील आक्रमकतेनं प्रश्न मांडायचे। 2004 साली चिमूर मतदारसंघातनं पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून आले। मला असं वाटतं की त्या काळामध्ये माननीय राणे साहेब ज्यावेळेस शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये गेले त्यावेळी वडेट्टीवार साहेब देखील शिवसेनेमधनं काँग्रेसमध्ये गेले आणि 2004 पासनं तर 2014 पर्यंत ते चिमूर मतदारसंघाचे
लोकप्रतिनिधी होते आणि 2014 मध्ये ब्रह्मपुरी मतदारसंघातनं त्यांनी निवडणूक लढवली आणि तिथनं देखील त्या ठिकाणी ते निवडून आले आणि असे गेले अनेक वर्ष या सभागृहाचे ते सदस्य आहेत। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 2009 ते 2010 या कालावधीत जलसंपदा, ऊर्जा, वित्त व नियोजन आणि सांसदीय कार्य विभागाचे राज्यमंत्री म्हणूनही काम करण्याची संधी वडेट्टीवारजींना मिळाली। कारण म्हणजे काँग्रेस पक्ष त्यांना निवडणुकीच्या तोंडावरच संधी देतो आणि निवडणूक संपल्यानंतर मग दुसऱ्याला संधी देतो। पण मला विश्वास आहे की कारण आता विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडेच राहणार आहे पुढचंही, त्यामुळे पुढेही संधी त्यांना द्या, नाहीतर निवडणूक झाली की दुसऱ्या कोणाला तरी संधी द्याल असं काही करू नका, अशी माझी तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी विनंती आहे। भुजबळ साहेब, या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक कोण आहे सांगा? याची सुरुवात कोणी केली? म्हणजे या कॉलेजचे प्रिन्सिपल कोण आहे ते सांगा, हेडमास्टर कोण आहे? आम्हाला त्याच्या आधीचा इतिहास माहितीच नाही, आम्ही फार लहान होतो। 2010 ते 11च्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून देखील वडेट्टीवारजींनी त्या ठिकाणी काम केलं। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलं। 2014 पासनं या विधानमंडळात उपनेते म्हणून, काँग्रेस पक्षाचे उपनेते म्हणून देखील ते या ठिकाणी काम करतायत। विविध समित्यांवर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केलंय। शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचं कार्य आहे। विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शाळा, कॉलेजेस देखील त्यांनी सुरू केले आणि या सगळ्या भागामध्ये मुलांना शिक्षण मिळावं याकरता देखील एक महत्त्वाची जबाबदारी त्यांनी या ठिकाणी पार पाडली। साधारणपणे एखादं काम हातात घेतल्यानंतर मागे लागून ते काम पूर्ण करायचं, अशा प्रकारचा त्यांचा नेहमी त्यांची त्या संदर्भातली हातोटी आहे। आणि मला असं वाटतं की यावेळेस त्यांनी जबाबदारी घेऊन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकमेव काँग्रेसचा जो खासदार निवडून आलाय तो निवडून आणण्यात त्यांची जी भूमिका होती ती भूमिका पाहता मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने आता त्यांना प्रमोशन दिलंय। आणि निश्चितच मला असं वाटतं की विविध क्षेत्रात देखील त्यांची रुची आहे। क्रीडा क्षेत्र असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सगळ्या भागामध्ये झाडीपट्टीचा महोत्सव असेल किंवा विविध एकांकिका स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, असं प्रचंड मोठं त्या सगळ्या क्षेत्रात त्यांचं काम चालतं। आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याकरता देखील विविध उपक्रम सन्माननीय वडेट्टीवारजी या ठिकाणी करत असतात। आरोग्य तपासणी शिबिरं असतील, उपक्रमशीलता हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे आणि विशेषतः शिवसेनेत असताना ती उपक्रमशीलता ही त्यांच्या रक्तामध्ये भिनली आणि तेव्हापासून ती उपक्रमशीलता जी आहे ती आता त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग हा या ठिकाणी झाली आहे, असं जर मी म्हटलं तर ते काही खोटं ठरणार नाही। गडचिरोली जिल्ह्यातले कारवाफा, तुलतुली, दिना या उपसा सिंचन प्रकल्पाकरता देखील सातत्याने आंदोलन त्या ठिकाणी करून आणि त्याकरता देखील त्यांनी बरंच काम केलं आहे। पूरग्रस्तांची मदत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे गरिबांकरता कार्यक्रम असतील, गेले 20 वर्ष ते सामूहिक विवाह देखील आयोजित करतात जे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि 1 रुपयात लग्न लावून द्यायचं अशा प्रकारचा हा वडेट्टीवारजींचा उपक्रम आहे, जो निश्चितपणे अतिशय चांगला अशा प्रकारचा उपक्रम आहे। शेतकरी, शेतमजूर, वन कामगारांच्या हक्कासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलनं ही त्यांनी केली। मध्यंतरी ते सत्तारूढ पक्षात गेल्यामुळे आंदोलनाची सवय त्यांची सुटली, पण आता ती सवय पुन्हा ते या ठिकाणी लावून घेण्याचा प्रयत्न करतायत
आणि आमच्या शुभेच्छा आहेत की निश्चित आवश्यक त्या प्रश्नांकरता आंदोलनं देखील केलीच पाहिजेत, त्यामुळे ते या ठिकाणी करतील. खरं तर एक अतिशय मला असं वाटतं की सामान्य माणसाचे प्रश्न मांडणारा आक्रमक अशा प्रकारचा एक नेता या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदी आरूढ झाला. या लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांचे महत्त्व मोठं आहे. सत्तारूढ पक्ष ज्यावेळी सरकार चालवत असतो त्यावेळी ते सरकार निरंकुश होऊ नये याकरता विरोधी पक्षाची व्यवस्था देखील अत्यंत महत्त्वाची असते. आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की विरोधाकरता विरोध न करता या ठिकाणी विरोधी पक्ष नेते म्हणून एक रचनात्मक विरोध, धोरणात्मक विरोध हा ते निश्चितपणे या ठिकाणी करतील. त्यांच्याकडनं विरोधी पक्षनेते म्हणून ज्या काही चांगल्या सूचना येतील मी मुख्यमंत्री म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आश्वासित करतो की त्या सूचना स्वीकारायला देखील सत्तारूढ पक्ष आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कारण मला असं वाटतं की आपण या सभागृहात काम करत असताना प्रत्येकजण आपली भूमिका मांडत असतो आणि ती भूमिका मांडताना जे काही अभिनिवेश असतात ते त्या भूमिकेपुरती असतात. आणि विशेषतः महाराष्ट्राच्या विधानमंडळाने नेहमीच एक पथ्य या ठिकाणी पाळलं आहे. या ठिकाणी आपण एकमेकाचे राजकीय विरोधक आहोत, राजकीय शत्रू नाही आहोत. अनेक वेळा आपल्याला दक्षिणेच्या राज्यात पाहायला मिळतं की सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकमेकाचे शत्रू असल्यासारखं वागतात. पण महाराष्ट्राच्या विधानमंडळाला मात्र अनेक वर्षाची ही परंपरा आहे की आपण राजकीय विरोधक म्हणून या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून मी विरोधी पक्षनेत्यांना निश्चितपणे या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की तुमच्याकडनं ज्या काही रचनात्मक सूचना येतील त्या देखील त्या स्वीकारण्याकरता आम्ही मागे पुढे पाहणार नाही. तुमच्या या संपूर्ण कारकिर्दीकरता आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे जोपर्यंत आपल्याला नीट सराव विरोधी पक्षनेतेपदाचा होत नाही तोपर्यंत पुढचे 2, 4, 5 वर्ष जेवढे आपल्याला पाहिजे आहेत तेवढे वर्ष आपण या पदावर राहावं आणि उत्तम कार्य करावं अशा प्रकारची आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो.